कसं वाटेल जर खेळता खेळताच आपली मुलं रंग आणि आकार अगदी सहज ओळखायला लागली तर? भारी ना? आज आपण अशाच एका मस्त जादुई खेळाबद्दल बोलणार आहोत. हा एक असा खेळ आहे जिथे रंग आणि आकार एकमेकांचे पक्के मित्र बनतात. चला तर मग बघूया हा रंगीबेरंगी आकारांचा खेळ नक्की खेळायचा कसा. या खेळाची सुरुवातच किती गोड आहे नाही का? नमस्कार बालमित्रांनो. आपल्या आजूबाजूला किती छान छान रंग आहेत आणि वस्तूंना वेगवेगळे आकार असतात. म्हणजे बघा, ही अशी मैत्रीपूर्ण सुरुवात ऐकली की मुलं आपोआपच खेळाकडे ओढली जातात. एकदम परफेक्ट सुरुवात. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? तर आपण एकूण 6 टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी या खेळाची ओळख करून घेऊ. मग त्याची तयारी कशी करायची, जी खूपच सोपी आहे. त्यानंतर मुलांच्या वयानुसार रंगांचं आणि आकारांचं वर्गीकरण कसं करायचं हे शिकू. आणि हो, सगळ्यात शेवटी हा साधा सोपा खेळ मुलांच्या विकासासाठी किती महत्वाचा आहे ना, हे गुपितही आपण उलगडणार आहोत. तर मग या खेळाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? याचं सगळ्यात मोठं ध्येय आहे की 3 ते 6 वर्षांच्या मुलांच्या मनात रंग आणि आकारांची ओळख एकदम पक्की करायची. आणि ऐका, हा फक्त एक साधा खेळ नाहीये. ही तर वर्गीकरण म्हणजे सॉर्टिंग शिकण्याची पहिली पायरी आहे. आणि हेच कौशल्य पुढे जाऊन त्यांच्या गणिताचा पाया एकदम मजबूत करतं. आता प्रश्न येतो, तयारी कशी करायची? अनेकांना वाटेल की अरे देवा, आता यासाठी खूप काही सामान गोळा करावा लागेल. पण गंमत काय माहितीये, ह्या खेळासाठी लागणारं सगळं साहित्य तुमच्या घरातच सापडणार आहे. खरंच? चला बघूया काय काय लागतंय. हे बघा, आपल्याला फक्त काही रंगीत कागदाचे तुकडे लागतील. म्हणजे गोल, त्रिकोण, चौकोन असे वेगवेगळे आकार. त्यासोबतच काही रिकाम्या टोपल्या किंवा साधे बॉक्स चालतील. आणि हो, जमिनीवर चित्र काढायला एक खडू. बस, पाहिलं किती सोपं आहे हे. सगळं काही घरातच मिळण्यासारखं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान चॅम्पियन्सपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयात त्यांचं जग कसं एकदम रंगांनी भरलेलं असतं नाही का? म्हणूनच आपली पहिली ॲक्टिव्हिटी फक्त आणि फक्त रंगांवरच असणार आहे. आपण फक्त रंगांवर फोकस करणार आहोत. हे बघा, हे किती सोपं आहे. सगळ्यात आधी काय करायचं, तर सगळे रंगीबेरंगी आकार एका मोठ्या टोपलीत एकत्र करायचे. आणि मग मुलाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं, बाळा, यातले फक्त लाल रंगाचे आकार उचलून घे आणि या लाल रंगाच्या टोपलीत टाक. लाल रंगाचे झाले की मग पिवळे घ्यायचे, मग हिरवे, असं करत करत सगळे रंग एका एका टोपलीत वेगळे करायचे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची. ह्या टप्प्यावरचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आकाराकडे अजिबात बघायचा नाही. तो तुकडा गोल आहे की चौकोन याने काहीही फरक पडत नाही. आपले लक्ष फक्त रंगावर. रंग ओळखायचा आणि तो योग्य टोपलीत टाकायचा. बस एवढंच. ओके, तर एकदा का आपली मुलं रंगांमध्ये एकदम एक्सपर्ट झाली की मग वेळ येते पुढच्या लेव्हलची. एक नवीन चॅलेंज. आता आपण 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी या खेळात आकार नावाच्या एका नवीन मित्राला एंट्री देणार आहोत. यासाठी काय करायचं, त्या जमिनीवर खडूने मोठे मोठे आकार काढायचे. एक मोठा गोल, एक त्रिकोण, एक चौकोन. आणि आता मुलाला सांगायचं, बघ हां, तुझ्या हातात जो आकार आहे ना, त्याला जमिनीवरच्या त्याच्या मित्राकडे नेऊन ठेव. म्हणजे मग गोल बरोबर गोलाच्या घरात जाईल आणि त्रिकोण त्रिकोणाच्या. आता बघा, रंगांसोबतच आकारांची ओळख पण किती मस्त पक्की होतीये. आणि आता येतोय या खेळाचा फायनल राऊंड. सगळ्यात जास्त रोमांचक टप्पा. हा खेळ आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आणि यात त्यांची एकाग्रता, त्यांचा वेग आणि त्यांची विचार करण्याची क्षमता सगळ्याचीच परीक्षा होणार आहे. मग तयार आहात ना? जरा कल्पना करून बघा, जमिनीवर मोठे रंगीबेरंगी आकार पसरलेले आहेत. मस्तपैकी म्युझिक वाजतंय आणि सगळी मुलं त्या आकारांभोवती गोल गोल फिरतायत, नाचतायत. आणि मग अचानक म्युझिक स्टॉप आणि एक आवाज येतो, निळा त्रिकोण. आणि हे ऐकल्या ऐकल्या मुलांची धावपळ सुरू. अरे, कुठे निळा त्रिकोण, कुठे आहे? सगळ्यांच्या नजरा फक्त तो एक निळा त्रिकोण शोधत असतात. खरी मजा आणि उत्साह तर याच क्षणात आहे. जे नाव ऐकलंय, बरोबर त्याच आकारावर धावत जाऊन उभं राहायचंय. आणि जो कोणी चुकून दुसऱ्याच आकारावर उभा राहील, तो खेळाडू आऊट. बघा, या खेळातून मुलांची रंग आणि आकार ओळखण्याची क्षमता तर टेस्ट होतेच, पण किती धमाल येते नाही का? तर मग पाहिलं, हा खेळ फक्त मजा, मस्ती आणि मनोरंजन नाहीये.
याच्या पडद्यामागे मुलांचा खूप मोठा विकास सुद्धा होत असतो. चला तर मग जरा जवळून बघूया की या साध्या खेळातून मुलं नक्की कोणती कोणती महत्वाची कौशल्ये शिकतात. इथे बघा किती छान आणि स्पष्टपणे सगळं मांडलंय. एका बाजूला आहे कौशल्य आणि दुसऱ्या बाजूला खेळ त्यात कशी मदत करतो. जसं की वस्तूंचं वर्गीकरण करायला शिकणं, ही झाली त्यांची गणितीय समज. त्या गर्दीतून एक विशिष्ट आकार शोधून काढणं, यातून त्यांची निरीक्षण शक्ती वाढते. धावून जाऊन बरोबर त्या जागेवर उभं राहणं, याने एकाग्रता आणि शारीरिक कौशल्य वाढतं. आणि हो, हा आकार निळा आहे आणि हा त्रिकोण आहे असा विचार करणं म्हणजेच लॉजिकल थिंकिंग, म्हणजेच तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित होते. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा मुलांसोबत खेळण्याचा प्लॅन कराल तेव्हा हा रंगीबेरंगी आकारांचा खेळ नक्की खेळून बघा. कारण हा एक साधासुधा खेळ त्यांच्या शिकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बदलून टाकू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलांसाठी शिकणं हे कधीच ओझं नसतं. तो एक आनंदाचा मजेशीर खेळ असतो.